चालू शैक्षणिक वर्षातील सावित्रीबाई फुले जयंती समारंभाच्या निमित्ताने मंचकावर उपस्थित संस्थेचे आदरणीय प्रेसिडेंट माननीय श्री श्रीनिवासजी बोराशेठजी, चेअरमन माननीय श्री कृष्णाजी बोराशेठजी, स्कूल कमिटी चेअरमन आदरणीय निमंतर साहेब, विश्वस्त माननीय श्री अहमद उजाला साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय सौ सुनंदा शेट्टी मॅडम, या सर्वांचे मी स्वागत करते। या संस्थेचे संस्थापक ज्यांनी या ज्ञानसंकुलाचे इवलेशे रोखलावले ते कर्मयोगी ज्ञान तपस्वी कैलासाचे आदरणीय मदनलालजी बोराशेठजी, ज्यांच्या सहवासात आम्ही सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्याची मुहूर्तमेढ रोवली, ते संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय हरीजी बोराशेठजी यांच्या पवित्र स्मृतीस समस्त गंगामाई परिवाराकडून मी विनम्र अभिवादन करते। प्रशालेच्या कुशल व्यवस्थापिका व आमच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका आदरणीय गोंतर मॅडम, उपप्राचार्य आदरणीय आर.एस. पाटील सर, उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ एस.एस. भस्मे मॅडम, पर्यवेक्षक आदरणीय श्री व्ही.एम. कांबळे सर व आदरणीय श्री एस.व्ही. पाटील सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम सावित्रीच्या लेखींनी, भारतीय समाज व्यवस्थेत 19व्या शतकापर्यंत स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले होते। तिच्याकडे केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जात होते। तिच्या जगण्याला एक बंदिस्त रूप प्राप्त करून दिले गेले होते। धर्म, जाती, परंपरा, रूढी, चालीरीतीला जपणूक ठेवल्या गेलेल्या तिच्या जगण्याला एक नवे आकाश आणि दिशा दाखवण्याचे महान कार्य सावित्रीबाईंनी केले। पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये ज्योतिबाने सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे गुरुत्व पत्करून दगडमातीचे प्रहार झेलत चिखलदऱ्याचा मारा सहन करत शिक्षणाचे कवाडे तुमच्या माझ्यासारख्या उपेक्षित महिलांसाठी उघडणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना तमाम महिलांच्या वतीने आणि श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल या माझ्या सावित्रीबाईंचा वसाडी वारसा सांगणाऱ्या ज्ञानसंकुलाच्या वतीने त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमानिमित्त मी हा अहवाल आपणासमोर सादर करीत आहे। आपली श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ही मँचेस्टर नगरीतील मुलींसाठी एक प्रतिश्रेष्ठ प्रशाला आहे। आजही आपल्या प्रशालेमध्ये सुरक्षित आणि संस्कारक्षम शिक्षण दिले जाते आणि याच उच्च अपेक्षेने इचलकरंजी नगरीच्या पंचक्रोशीतून शेकडो मुली मोठ्या विश्वासाने प्रवेश घेतात। उपक्रमांची मांदियाळी साजरी करून आपली प्रशाला तितकाच विश्वास सार्थ करून दाखवत आहे। प्रशालेत प्रवेश घेतलेल्या प्रत्येक मुलीला स्त्री शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या या महाविभूतींचा प्रवास माहीत व्हावा या उदात्त हेतूने आपण प्रतिवर्षी जयंती साजरी करीत असतो। प्रशालेच्या कुशल मुख्याध्यापिका आणि प्रशासनातील सर्वच घटक सावित्रीबाई जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सावित्रीबाईंचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवत आहे। या कार्यक्रमाचे नियोजन करत असताना माझ्या भगिनीच्या बरोबरच माझे शिक्षक बांधव, शिक्षकेतर कर्मचारी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपले योगदान देत असतात हे मला इथे विशेष करून उल्लेखावेसे वाटते। या सर्वांनी दिलेल्या लाख मोलाच्या साथीसाठी मी सर्वांना धन्यवाद देते। या निमित्ताने वर्षभर राबवत असणाऱ्या विविध उपक्रमातून पावलोपावली आपणास आजच्या सावित्रीचे दर्शन घडते। निबंध, वक्तृत्व, गायन, पाककला, रांगोळी, मेहंदी, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे यासारख्या विविध स्पर्धेतून मुलींच्या जीवनाला सावित्रीबाईंच्या चरित्राचा परिस्पर्श करून देण्याचा प्रयत्न असतो। आजच्या बालिका दिनाच्या निमित्त सद्वर्तनी बालिका म्हणून एक गरीब पटकू मुलीची निवड आम्ही करत असतो। यातून व्यक्तिमत्व विकासाला मोलाची साथ मिळते। का केवळ चूल आणि मुलाला आपले विश्व मानणाऱ्या स्त्रीने आजच्या समाज व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यापर्यंतचा केलेला प्रवास आमच्या मुलींच्या विविध उपक्रमातून या निमित्ताने पाहावयास मिळतो हे मला इथे अभिमानाने नमूद करावेसे वाटते। मुलीला प्रोत्साहन मिळावे म्हणून काही देणगीदारांचे हातही या कार्यक्रमाला लागलेले आहेत। मला आजच्या प्रमुख पाहुण्यांना एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की केवळ सावित्रीबाईंची जयंती साजरी करतानाच नव्हे तर एकूण शालेय कामकाज चालवताना पदोपदी आमच्या प्रशालेत आधुनिक सावित्रीचे दर्शन घडते आहे। आज सावित्रीबाई असत्या तर आमच्या शालेय कामकाजातील आत्मनिर्भरपणा पाहून त्यांनाही भिडेवाड्यातील शाळेची कृतार्थता जाणवली असती। मराठीचे चालतं बोलतं विद्यापीठ असलेल्या
आमच्या मुख्याध्यापिका, कामातील व्यवस्थितपणावर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या व प्रत्येक उपक्रमामध्ये आत्मनिर्भरतेने सहाय्य करणाऱ्या उपमुख्याध्यापिका, गानसम्राज्ञी सावित्री, निवेदन करणारी सावित्री, प्रत्येक कार्यक्रमात आपल्या कलेची छाप टाकत सुरेख रांगोळी रेखाटन करणारी सावित्री, समृद्ध ग्रंथालय चालवणारी सावित्री, आधुनिकतेचा वारसा जपत प्रशालेतील चालता बोलता संगणक असणारी सावित्री, आपल्या मुलींना परदेशी शिक्षणाची दारे खुली करून सावित्रीच्या कर्तृत्वाला आकाश मोकळे करून देणारी सावित्री, होम सायन्स आणि पोषकाहार सांभाळणारी अन्नपूर्णा सावित्री, शारीरिक शिक्षणासारख्या विषयात पुरुषांच्या बरोबरच अख्खं क्रीडांगण काबीज करणारी सावित्री, विज्ञानाच्या माध्यमातून जीवनाकडे डोळसपणे पाहायला लावणारी माझी सावित्री, तसेच एका क्रांतिज्योतीने आमच्या शिक्षणाची भूक भागवली तर आमच्यातील दुसरी क्रांतिज्योती येळगूरसारख्या भागात पाण्याचा जागर घालते आहे. अशा कर्तृत्ववान सावित्रींचे दर्शन पदोपदी आमच्या प्रशालेमध्ये घडते आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई बरोबरच माझ्या प्रशालेतील या तमाम सावित्रीच्या लेकींना आणि आपल्या वक्तृत्वाने सावित्रीबाईंचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या आजच्या समारंभाच्या वक्त्या सौ सुनंदा शेळके मॅडम यांना मनापासून अभिवादन करते आणि मी आपली रजा घेते. धन्यवाद.